हॅलो फ्रेंड्स, विजय जाधव चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत महाट्रान्सको भरतीबद्दल. तर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये भरती निघलेली आहे, तर त्याबद्दल आज आपण बघणार आहोत. त्याआधी आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा. तुमच्यासाठी असेच नवनवीन गव्हर्नमेंट जॉबचे अपडेट आणि प्रायव्हेट जॉबचे अपडेट घेऊन येत राहील. तर चला बघूया. तर या कंपनीमध्ये 4,494 जागांसाठी भरती निघलेली आहे. तर यासाठी कोण अप्लाय करू शकता, तर ते बघूया. पदाचे नाव काय ते पण बघूया. तर बघूया, चला. तर इथे पद क्रमांक 1 आहे, त्याच्यामध्ये कार्यकारी अभियंता पारेषण यासाठी 25 जागांसाठी भरती निघलेली आहे. पहिल्या पदाचे नाव आहे. दुसऱ्या पदाचे नाव अतिरिक्त कार्यकारी अभियंता पारेषण यासाठी 133 जागांसाठी भरती निघलेली आहे. आणि तिसरा आहे उपकार्यकारी अभियंता पारेषण यासाठी 132 जागांसाठी भरती निघलेली आहे. चौथा आहे सहाय्यक अभियंता पारेषण यासाठी 419 जागांसाठी भरती निघलेली आहे. पाचवा आहे सहाय्यक अभियंता दूरसंचार यासाठी 9 जागांसाठी भरती निघलेली आहे. सहावा आहे वरिष्ठ तंत्रज्ञान पारेषण प्रणाली यासाठी 126 जागांसाठी भरती निघलेली आहे. आणि सातवा आहे तंत्रज्ञ एक पारेषण प्रणाली यासाठी 185 जागांसाठी भरती निघलेली आहे. आठवा आहे तंत्रज्ञ 2 पारेषण प्रणाली यासाठी 293 जागांसाठी भरती निघलेली आहे. नववा आहे विद्युत सहाय्यक पारेषण यासाठी 2,623 जागांसाठी भरती निघलेली आहे. आणि 10वा आहे सहाय्यक अभियंता यासाठी 132 जागांसाठी भरती निघलेली आहे. 11वा आहे वरिष्ठ तंत्रज्ञ यासाठी 92 जागांसाठी भरती निघलेली आहे. आणि 12वा आहे तंत्रज्ञ 1 यासाठी 125 आणि 13वा आहे तंत्रज्ञ 2 यासाठी 200. टोटल 4,492 जागांसाठी भरती निघलेली आहे. तर यासाठी जी शैक्षणिक पात्रता लागणार आहे, तर ती काय आहे ते बघूया आपण. तर पद क्रमांक 1 साठी BA BT इलेक्ट्रिकल आणि 9 वर्ष अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्ष. आणि दुसऱ्या पदासाठी BA BT इलेक्ट्रिकल आणि 7 वर्ष अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्ष. तिसरा आहे BA BT इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन, एकूण 3 वर्षाचा अनुभव पाहिजे तुमच्याकडे. चौथ्या पदासाठी BA BT इलेक्ट्रिकल केलेलं पाहिजे. 5व्या पदासाठी BA BT इलेक्ट्रिशियन आणि टेलिकम्युनिकेशन केलेलं पाहिजे. 6व्या पदासाठी ITI NCVT वीज तंत्री किंवा NCTVT नवी दिल्लीद्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टरच्या योजनेत अंतर्गत 2 वर्ष कालावधी अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार 6 वर्ष अनुभव पाहिजे. आणि 7व्या पदासाठी ITI NCVT वीज तंत्री किंवा NCTVT नवी दिल्लीद्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टरच्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार आणि 4 वर्ष अनुभव. आणि 8व्या पदासाठी पद क्रमांक 8 साठी ITI NCVT वीज तंत्री किंवा NCTVT नवी दिल्लीद्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टरच्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार आणि 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. आणि 9व्या पदासाठी ITI NCVT वीज तंत्री किंवा NCTVT नवी दिल्लीद्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टरच्या योजनेअंतर्गत 2 वर्षाचा कालावधी अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार पाहिजे. आणि 10व्या पदासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा 5 वर्ष अनुभव किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी. 11व्या पदासाठी ITI NCVT वीज तंत्री तार तंत्री किंवा NCTVT नवी दिल्लीद्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टरच्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार आणि 6 वर्ष अनुभव.
आणि पद क्रमांक 12साठी ITI NCVT वीजतंत्री, तारतंत्री किंवा NCTVT नवी दिल्लीद्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टरच्या योजनेअंतर्गत 2 वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार आणि 4 वर्षे अनुभव पाहिजे. पद क्रमांक 13साठी ITI NCVT वीजतंत्री, तारतंत्री किंवा NCTVT नवी दिल्लीद्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टरच्या योजनेअंतर्गत 2 वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार आणि 2 वर्षे अनुभव पाहिजे. आणि यासाठी वयाची अट जी आहे ती मागासवर्गीय आदू अनाथ यासाठी 5 वर्ष सूट दिलेली आहे. पद क्रमांक 1 आणि 1 ते 2 साठी 18 ते 40 वर्षाचा आहे. आणि पद क्रमांक 3 ते 9 यासाठी 18 ते 38 वर्षाचा आहे. आणि पद क्रमांक 10 ते 13 यासाठी 57 वर्षापर्यंतचे अप्लाय करू शकता. तर याचे जे नोकरीचे ठिकाण असणार आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणार आहे. आणि या फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला जी लागणारी जी फी आहे तर पद क्रमांक 1 ते 5 साठी खुला वर्गासाठी 700 रुपये आणि मागासवर्गीय आणि अनाथ यांसाठी 350 रुपये आहे. पद क्रमांक 6, 7, 8 यासाठी खुला प्रवर्गासाठी 600 रुपये आणि मागासवर्गीय अनाथसाठी 300 रुपये आहे. आणि पद क्रमांक 9 साठी खुला प्रवर्गासाठी 500 रुपये आणि मागासवर्गीयासाठी 250 रुपये. आणि पद क्रमांक 10 साठी मागासवर्गीयासाठी 700 रुपये आणि खुला प्रवर्गासाठी 700 रुपये आणि मागासवर्गीयासाठी 350 रुपये आहे. आणि पद क्रमांक 11 ते 13 यासाठी 600 रुपये आहे खुला प्रवर्गासाठी आणि मागासवर्गीयासाठी 300 रुपये आहे. तर याची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती लवकरच उपलब्ध होईल. उपलब्ध नाही, तारीख अजून डिक्लेअर नाही. तर याची परीक्षा असणार आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये. तर तुम्ही हा फॉर्म भरून द्यावे. याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तसं तुम्ही माझी नोकरी.com जाऊन तिथे पण भरू शकता. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा.